रायगडमधल्या खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येने खळबळ उडाली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या झाली। मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचं जीवन संपवलं। राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखेंची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोलीतलं वातावरण गरम झालंय। हत्येच्या निषेधार्थ खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो खोपोलीकरांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला। निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। कारण तिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा बाहेरच्या लोकांना बोलून। पण हरकत नाही आहे, त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो।